नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण आतापर्यंत जेवढे पण अबॅकसचे वेगवेगळे फॉर्म्युले बघितले होते त्या सर्व फॉर्म्युलेची पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जेवढे पण फॉर्म्युले आपण शिकलोय ते प्रत्येक फॉर्म्युला वेगवेगळ्या क्वेश्चन मध्ये कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, कधी कोणता फॉर्म्युला यूज करायचा असतो, पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला असेल, निगेटिव्ह कंपोनेंटचा असेल किंवा स्मॉल फ्रेंड्सचा असेल का बिग फ्रेंड्सचा असेल, कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे नक्की कसं कळेल हे या सर्व क्वेश्चन्सच्या थ्रू मी तुम्हाला शिकवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तोही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया वेगवेगळे फॉर्म्युला आतापर्यंत जे पण आपण शिकलोय अबॅकसचे ते सगळे क्वेश्चन्स मध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन साठी यूज केले जातात। इथे जे क्वेश्चन्स दिले त्या क्वेश्चन्सच्या थ्रू आपण सर्व फॉर्म्युले पुन्हा एक वेळा रिवाइज करूया। याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेले आहे 5 - 1 7 - 2 6। ओके, आता टूल तुम्हाला नक्की पूर्णपणे दिसत असेल नीट। याच्यामध्ये फर्स्ट दिले 5। ओके, 5 मधून -1 करायचे तर -1 चा फॉर्म्युला काय, -5 + 4 नेक्स्ट इज +7। तर +7 साठी इथं फॉर्म्युला यूज होईल +10 - 3 नेक्स्ट इज -2 -2 साठी फॉर्म्युला आहे -10 + 8 नेक्स्ट इज +6 साठी फॉर्म्युला आहे +10 - 4। ओके, तर आपला आन्सर येतं 15। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 9 - 5 + 5 - 1। फर्स्ट हे 6 + 9 + 9 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 1 नेक्स्ट इज -5। आता इथं 5 ऑलरेडी आहे तर आपण डायरेक्टली -5 करू। ओके, डायरेक्टली आपण इथं -5 करू शकतो। पुन्हा +5 करायचे तर +5 करा आणि -1 आता -1 साठी फॉर्म्युला यूज होईल। -1 चा फॉर्म्युला आहे -5 + 4। ओके, तर आपला आन्सर येतं 14। नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 + 5 + 3 - 2 + 7। फर्स्ट हे 8 +5 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5 नेक्स्ट इज +3 +3 साठी फॉर्म्युला आहे +5 - 2 नेक्स्ट इज -2 साठी फॉर्म्युला आहे -5 + 3 नेक्स्ट +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। आपला आन्सर येईल 21। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 2 + 8 - 3 + 7। फर्स्ट हे 7 +2 साठी फॉर्म्युला आहे इथे डायरेक्टली यूज करू, डायरेक्टली आपण इथे ऍड 2 करू शकतो, +2 करू शकतो कारण ऑलरेडी बिट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे। तर इथे डायरेक्टली आपण करणार +2 नेक्स्ट आहे +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2 नेक्स्ट इज -3 चा फॉर्म्युला आहे -5 + 2। ओके, एंड नेक्स्ट इज +7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 3। आपला आन्सर येईल 21। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 9 - 1 + 2 + 5। फर्स्ट 6 हे 6 +9 साठी फॉर्म्युला आहे +10 - 1 नेक्स्ट दिलेला आहे -1 साठी आपण आता स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करू शकतो। -1 चा फॉर्म्युला आहे -5 + 4। ओके, नेक्स्ट इज +2 चा फॉर्म्युला आहे +5 - 3 नेक्स्ट इज +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5। आपला आन्सर पुन्हा येते 21। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 8 + 5 + 4 + 3 + 6। ओके, फर्स्ट इथे हे 8 नेक्स्ट आहे +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 नेक्स्ट इज +4 साठी फॉर्म्युला आहे +5 - 1 नेक्स्ट इज +3 चा फॉर्म्युला आहे +10 - 7। ओके, नेक्स्ट इज +6। आता इथे फॉर्म्युला यूज करायची गरजच नाहीये कारण ऑलरेडी आपल्याकडे +6 साठी बिट्स अवेलेबल आहेत। तर आपण डायरेक्टली इथे +6 करूया तर आपला आन्सर येतो 26।
ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 9 + 3 + 3 - 1 + 5. फर्स्ट इथे आपण घेणार 9. ओके, नेक्स्ट आहे +3 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 7. बिट्स फ्रेंडचा फॉर्म्युला हा. नेक्स्ट इज +3. आता खाली इथे बिट्स अवेलेबल आहेत का? नाहीये, तर इथे फॉर्म्युला यूज होईल +5 - 2. नेक्स्ट इज -1. -1 साठी फॉर्म्युला यूज होईल -5 and +4. नेक्स्ट इज +5. +5 साठी आपण डायरेक्टली इथे +5 करू शकतो कारण ऑलरेडी बिट्स अवेलेबल आहेत. तर आपला आन्सर येतं 19. आहे की नाही? एकदम सोपं. आतापर्यंत जे पण आपण फॉर्म्युले शिकलो आहोत अबॅकस लेवल 1 चे ते सर्व इथं पुन्हा रिवाइज होत आहेत. तर सर्वांना एक विनंती आहे की प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा. एखादा क्वेश्चन पाहिला, स्किप करून पाहिला तर तुम्हाला हे पूर्णपणे समजणार नाहीये. तर प्लीज व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण पहा. चला तर पुढचे क्वेश्चन घेऊया आपण. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 - 4 + 9 + 5 - 3. फर्स्ट हे मी 5 घेणार. ओके, नेक्स्ट इज -4. -4 चा फॉर्म्युला आहे -5 + 1. नेक्स्ट इज +9. +9 साठी इथे बिट्स अवेलेबल नाहीये तर आपण फॉर्म्युला यूज करणार +10 - 1. नेक्स्ट इज +5. +5 साठी बिट्स अवेलेबल आहे, डायरेक्टली +5 करायचे. नेक्स्ट इज -3. आता -3 साठी स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करणार. -3 चा फॉर्म्युला आहे -5 + 2. तर आपला आन्सर येईल हे 10 आणि हे 2 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 - 2 + 6 + 5 - 1. फर्स्ट आले हे 6. नेक्स्ट आहे -2. -2 चा फॉर्म्युला आहे -5 + 3. ओके, नेक्स्ट इज +6. +6 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 4. नेक्स्ट इज +5. तर हे +5 पुन्हा -1 करायचे तर इथे -5 + 4. तर आपला आन्सर येतं 40. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 9 + 2 + 1 + 3. फर्स्ट हे 3. नेक्स्ट इज +9. +9 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 1. नेक्स्ट इज +2. देन दिस इज +2. नेक्स्ट +1. +1 चा फॉर्म्युला आहे +5 - 4. नेक्स्ट इज +3. तर इथे डायरेक्टली आपण +3 करू. ओके, तर आपला आन्सर येईल 80. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 8 + 4 - 1 + 7. तर फर्स्ट हे 3 +8. +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट इज +4. +4 चा फॉर्म्युला आहे +5 - 1. नेक्स्ट इज -1. -1 चा फॉर्म्युला आहे -5 and +4. ऑपोजिट येथे. ओके, नेक्स्ट इज +7. +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3. आपला आन्सर येतं 21. ओके, नेक्स्ट इज 6 - 3 + 7 + 6 - 1. तर फर्स्ट हे 6. नेक्स्ट इज -3. -3 साठी स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल -5 + 2. नेक्स्ट इज +7. तर +7 इथे +10 - 3 कारण बिट्स इथे 6च आहेत त्यामुळे आपण फॉर्म्युला यूज करणार. नेक्स्ट इज +6. आता इथे फॉर्म्युला लावायची गरजच नाहीये, डायरेक्टली +6. नेक्स्ट इज -1. देन दिस इज -1. आपला आन्सर येतं 15. ओके, नेक्स्ट इज 4 + 3 + 8 - 2 + 2. हे फर्स्ट 4. नेक्स्ट आहे +3. तर इथं +5 - 2. नेक्स्ट इज +8. +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट इज -2. -2 साठी स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला आहे -5 + 3. नेक्स्ट पुन्हा +2 करायचे तर इथं +5 - 3. मायनस प्लसचे जे पण फॉर्म्युला आहेत ते एकमेकांचे ऑपोजिट आहेत, ऑपोजिट फ्रेंड्स आहेत. तर इथे आपलं आन्सर येतं 15. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 8 + 5 - 2 + 5. देन दिस इज 3. आता +8 करायची तर +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट इज +5. तर आपण डायरेक्टली इथे +5 करणार.
नेक्स्ट -2. -2 चा फॉर्म्युला आहे -5 + 3. नेक्स्ट इज +5. तर इथे डायरेक्टली करणार +5. आपला आन्सर येतं 19. आहे की नाही सोपं? अशा प्रकारे आतापर्यंत जे पण मी तुम्हाला अबॅकस लेवल 1 चे पूर्ण फॉर्म्युले शिकवले होते, पॉझिटिव्ह कंपोनंट, नेगेटिव्ह कंपोनंट, बिग फ्रेंड, स्मॉल फ्रेंड, सर्व फॉर्म्युल्यांची रिव्हिजन या एका व्हिडिओमध्ये झालेली आहे. तुम्ही जर हे आधीचे सर्व व्हिडिओ जर योग्यरित्या पाहिले असतील, विदाउट स्किप करता पूर्णपणे पाहिले असतील, नक्की तुम्हाला अबॅकस लेवल 1 घरी बसून शिकता येतं, शिकता येईलच जर तुम्ही पूर्णपणे पाहिला असेल व्हिडिओ तर. ओके, आता हे जे क्वेश्चन्स आहेत, जे पण मी शिकवलेले आहेत, जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. जे पण मी शिकवलेले आहे आतापर्यंतचे, ज्यांनी पण हे व्हिडिओ पूर्ण पाहिले त्या सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात. त्याचबरोबर पुढचे जे पण व्हिडिओज असतील ते याच्याशी संबंधित वर्कशीटचे असणार आहेत आपले. म्हणजे पुढे 10 वेगवेगळे वर्कशीट घेऊन आतापर्यंतचे जे पण मी शिकवलेले आहे, जे पण मी फॉर्म्युला घेऊन सगळे अबॅकस लेवल 1 मधले शिकवलेले आहेत फॉर्म्युले, त्या सगळ्यांशी रिलेटेड पुढचे 10 व्हिडिओज तुम्हाला वर्कशीटचे मिळणार आहेत. तर तुम्ही पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीने घरी बसून सर्व अबॅकसचे जे पण टेक्निक्स असतात ते इझिली शिकू शकता. त्याच्या पुढचे सर्व व्हिडिओज नक्की पहा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही हे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल माझं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया नवीन एका वेगळ्या व्हिडिओ घेऊन, नवीन एक वेगळी टेक्निक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.